चिवडी परिसराचा संघ, दोन वरईचे संघ अंतिम टॉप मध्ये दाखल झालेत. मॅचला होते सुरुवात. पहिली ओव्हर. षटक क्रमांक 1, गोलंदाज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. फिल्डर आलेत, फेकी केलाय. काय वेगाने, काय वेगाने. ओहो, नाईस थ्रो. रन आउट. सेकंड घेऊच शकला नाहीये, इतक्या वेगाने आला. वेगावरती स्वार होऊन फेकी केलाय. जबरदस्त फेकी, सप्पे भारी. पहिला विकेट आलाय. नेक्स्ट बॅटर खडक येत आहेत. नेक्स्ट बॅटर टीम टीम मीटिंग घेऊ नका. चला, अंपरशी वादविवाद करू नका. टीम सप्पे भारी, क्षेत्ररक्षण लावून घ्या कोणीही मैदानामध्ये. चला या, अंपरशी वादविवाद करू नका. सप्पे भारी. दाऊद, आपल्याला विनंती आहे, आपले सर्व खेळाडू आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभे करा. चला, विनंती असेल, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सप्पे भारी संघ, चला क्षेत्ररक्षण करायला जा. चला, मॅचला सुरुवात करा लवकर प्लीज. समोर उभे असलेल्या खेळाडूला विनंती, आपण बाजूला व्हा. समोर मित्र बाजूला आहे. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय. नेक्स्ट बॅटर मैदानात रवाना झालेत. गोलंदाजी करतायत. यावेळेला हिट केलाय, लॉंग बस पाठवलाय आणि षटकार आलाय. नासिर बॉलिंग करतायत. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. चांगला मारला षटकार. 6 रन येतील. दीपकच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं. 2 बॉल. रन्स आपण पाहिला तर 7 या अंकावर जाऊन पोहोचते धावफलक. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ते पडून खेळलेत. 2 रन पुढे जातील. नो बॉलचा कॉल येतोय. एकंदरीत मिळणारी धावसंख्या 3. नो बॉल आहे हाताचा. सर्व प्लेयरने एकत्र येऊ नका लगेच. सगळ्या प्लेयरने लगेच एकत्र येऊ नका. सगळ्या प्लेयरने एकत्र येऊ नका. मॅच थांबवायचं नाही, मॅच चालू ठेवायचं. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. ओहो, व्हेरी नाईस यार. कॅप्टन आहे टीमचा. काय जबरदस्त रिसीव्ह केले कॅच. आणखी एक विकेट आलाय. कॅच आउट स्वरूपात माघारी जातील. दीपकचं देखील दीपकची खेळी संपुष्टात आली. नेक्स्ट बॅटर मैदानात. पटेल. पटेल आले नवीन बॅटर. धावफलक जर आपण पाहिलं 10 रन झालेत. या स्पर्धेनिमित्त आमच्या व्यासपीठावरती रुपेश घाग आमचे मित्र देखील आहेत आणि त्याचबरोबर शैलेश दादा, आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत असेल. आपण या स्पर्धेनिमित्त भेट दिली रॉयल शिवांश नाव्या रॉयल चषक 2026, त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तोपर्यंत आपण जाऊया माझे साथी समालोचक विशाल सर यांच्याकडे. थँक्यू सर. यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. फेकी केलाय. 2 रन मिळतील. एक्स्ट्रा रन देऊन चालणार नाहीये. विकेट घेतलेत पण स्कोर ग्राफ मेंटेन आहे. रन जर आपण पाहिलं तर 2 ने पुढे 12 रन. पहिलं षटक आहे. नासिर बॉलिंग करतायत. फुल टॉस लेग साइडला, स्क्वेअर लेगला खेळलेत.
पुन्हा दुहेरी दुहेरी 2 रन. विकेट गेलेत पण स्कोअर ग्राफ कुठेतरी मेंटेन ठेवलाय. बॉल झालेत एकंदरीत 4 बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरचा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. स्पीडअप करा. फुल टॉस हिट केलाय. मिड विकेटला खेळलेत प्लेयर येत आहेत. फेकी केला आणि फसला. सापडला मासा जायात सापडला. आणखी एक रनआउट झालाय. ओव्हर समाप्ती आणि रन आहेत 15. 1 ओव्हर 15 रन. विकेट कुठेतरी गेलेत पण स्कोअर ग्राफ आहे चांगला. शिवांश नाव्या रॉयल चषक 2026 तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके अर्थातच कुणाल दादा सरमळकर यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना विभाग प्रमुख बांद्रे त्यांचं देखील आगमन इथे झालं. या स्पर्धेनिमित्त दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय प्रमुख पाहुणे कुणाल दादा सरमळकर यांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आगमन झालंय. शिवसेना विभाग प्रमुख बांद्रे दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण या स्पर्धेनिमित्त आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक 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 हॅलो. चला जाऊयात मैदानाकडे. मॅचच्या दिशेने स्क्वेअर लेगला खेळलेत. तिकडे मिसफील्ड होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झालेत. अति महत्वाची मॅच आपण पाहतोय. नॉकआउट मॅच आहेत. आता इथून पुढच्या काही क्वचितच निवडकच सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जो मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता त्या 2 खेळाडूंनी यायचे. वंश त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचं आपण पारितोषिक प्रदान करतोय. आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आमच्या सर्वांचे लाडके आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे कुणाल दादा सरमळकर यांचं आगमन इथे झालंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. वरळी फायटर या संघाचे वंश आपण या लवकर मुख्य व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान केला जातो. या स्पर्धेनिमित्त आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे कुणाल दादा सरमळकर यांच्या शुभ हस्ते शिवसेना विभाग प्रमुख वांद्रे त्याचबरोबर टीम HD सचिन आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. टीम HD 25 टीम HD सचिन या. सचिन आपण या. रन जर आपण पहिला रन झालेत 23 रन झालेत. टीम मीटिंग नको. अंतिम 5 मध्ये जाण्यासाठी सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 संघ जाऊन पोहोचलेत. आणखी 2 संघ पोहोचतील. आज आपण पाहिलं तर मुंबई परिसर बांद्रे विभाग आणि त्या परिसरातील असलेली नावाजलेली मुंबईतील पहिली सर्वात मोठी प्लास्टिक बॉल क्रीडा स्पर्धा कोणत्या परिसरात तर बांद्रे परिसरात. आणि त्या परिसरातील असलेले बांद्रे विभागाचे सन्माननीय विभाग प्रमुख कुणाल सरमळकर साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत झाले. साहेबांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. त्यांच्या समवेत असलेला त्यांचा संपूर्ण शिवसेना पक्ष परिवार, महिला परिवार, त्यांचा मित्र परिवार या सर्वांचं स्वागत आहे.
जाऊयात मैदानाकडे मॅचकडे. आफताब आलेत बॉलर. अति महत्वाची ओव्हर आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय शिवांश नाव्या रॉयल चषक 2026 वरळी फायटर संघाचा वंश. आपण या आपल्याला विशेष पुरस्कार दिला जातोय. दादा आपल्यास विनंती असेल कुणाल दादा सरमळकर शिवसेना विभाग प्रमुख मांद्रे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा पुरस्कार दिला जाईल. सिक्सरची बॅग दिली जाईल. सिक्सर ब्रँडने या स्पर्धेला पुरस्कृत केले त्याबद्दल ही बॅग देखील दिली जाते. कुणाल दादा सरमळकर यांच्या शुभ हस्ते शिवसेना वंश तुझं हार्दिक अभिनंदन असेल. त्याचबरोबर कुणाल दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला प्रामुख्याने आपलं त्याचबरोबर बॅटर क्रमांक 2 सचिन टीम एच डी आपण देखील या. सचिन टीम एच डी त्याचबरोबर टॉससाठी देखील या दोन्ही कॅप्टन्स सरस बॉईज आणि त्याचबरोबर एनकेएम संघ सांगतो 2 मिनिटं थांबा. एनकेएम संघ सरस बॉईज टॉससाठी देखील या. चला दोन्ही कॅप्टन्स लवकर घाई करा. सरस बॉईज सुशील आणि पांडे टॉससाठी या. आपला टॉस देखील केला जातो. पुढच्या सामन्याचा शेवटचा सामना आहे. मॅच क्रमांक 5 यायचं लगेच. सरस बॉईज त्याचबरोबर एनकेएम चुनाभट्टी संघ. वरळी सरस बॉईज आपल्याला वारंवार कॉल केला जातोय. त्याचबरोबर एनकेएम संघ चुनाभट्टी आपल्याला देखील वारंवार कॉल केला जातोय. लवकर धावत या. आपला नाणेफेकीचा कौल केला जातोय. स्कोर झालाय 27. ओव्हर झाल्यात 3 ओव्हर 27. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येतोय. कुणाल दादा सरमळकर यांचं स्वागत आपण करतो. या स्पर्धेचे आयोजक मुख्य विकी कदम यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल त्याचबद्दल सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येते. दादा आपलं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. बॉईज सुशील सरस बॉईज या लवकर चला. 6 वेळा कॉल केला आपल्याला. सरस बॉईज वरळी या लवकर. टॉस केला जातोय. दादांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस देखील करूया. चला या. एका बाजूला पाहिलं तर चुनाभट्टीचा संघ, एका बाजूला पाहिलं तर वरळीचा संघ आणि दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा सामना असेल टॉप 10 मधील. कॉल पाहूया कोण करतंय. टॉस जिंकलाय टीम. टॉस कोणी जिंकलाय टीम सरस. इलेक्टेड टू बॉलिंग फर्स्ट. थँक्यू. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मी विशाल सर आपल्यास विनंती करतोय आपण पुढच्या सामन्याचं समालोचन करायचं. धन्यवाद. थँक्यू सर. रन सर आपण पाहिला 28 झाली. चालू सामना एक महत्वाची लढत तिकडे खेळत आहेत. डिक्लेअर झोन मध्ये रन जाईल. शेवटची ओव्हर सुरू आहे. रन 1 ने पुढे जातोय. शेवटची ओव्हर 29 रन 29. 3 बॉल 29. शेवटचे 2 बॉल राहिलेत. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित राहिलेत. यावेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा चान्स बनलाय. ओहो नाईस कॅच. काही जबरदस्त कॅच पकडली आहे. बॉलवरती प्रॉपर अंदाज बाळगला. बॉलवर केला जज केला प्रॉपर आणि विकेट येतोय. अजून एक विकेट आलाय. शेवटचा बॉल अजूनही स्कोर ग्राफ कुठेतरी थांबलाय. मेंटेन केलाय सप्पेभारी संघाने. टीम 09 पॅकर संघाच्या विरोधात. नेक्स्ट बॅटर खलील येत आहेत. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय बांद्रा विधानसभेचे विभाग प्रमुख
श्री कुणाल सायमकर साहेब, आपलं पुण्याशी एकदा मनपूर्वक स्वागत. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर मिळाली सेकंडसाठी आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट होते. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 31 आणि 32 टार्गेट आहे. चला लगेच मॅचला काही क्षणात लगेचच सुरुवात करायची, जास्त वेळ घ्यायचा नाही. चला लगेच सुरू करायचंय, तिथे प्रॅक्टिस करू नका प्लीज. बत्तीस धावांचा पाठलाग करायचंय. एका बाजूला टीम जर आपण पाहिलं तर बॉलिंग करत होती सप्पे भारी आणि चांगल्या प्रकारचा गोलंदाजी अटॅक राहिला. धावसंख्येला कंट्रोल केलाय. कमी धावांचा पाठलाग करण्यासाठी बॅटर पाठवायचे, पण कमी धावांना थांबवण्यासाठी ही टीम 09 पॅकर हा संघ देखील मॅच सोडणार नाहीये, इथपर्यंत प्रवास केलाय अगदीच. तर इथून देखील विजयासाठी त्यांची देखील धडपड आपल्याला पाहायला मिळणार. आज मुंबई परिसरातील एक प्रमुख स्थानक बांद्रे आणि बांद्रे परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं लक्ष मात्र वेधून घेतलंय. तसं पाहता मुंबईकरांचा सर्वात लोकप्रिय खेळ म्हटलं तर क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त पसंती दिली जाते अंडरआर्म क्रिकेटला. त्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आणखी एक क्रिकेटचा समावेश झालाय, आणखी एक फॉर्मॅटचा समावेश झालाय. आपण रेग्युलर रबर बॉलने खेळतो, टेनिस बॉलने खेळतो, पण आता मात्र मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्लास्टिक बॉल ही संकल्पना घेऊन या परिसरातील क्रीडा स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधलंय आणि हा प्लास्टिक बॉलच्या टुर्नामेंटचा क्रीडा स्पर्धेचा विस्तार आता मात्र पूर्ण मुंबईभर होताना पाहायला मिळतोय. अनेक जण ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून दाखल होताना पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण मुंबई प्लास्टिक बॉलच्या क्रिकेटला घेऊन पुढे जाताना पाहायला मिळेल, असं हे प्लास्टिक बॉलचं क्रिकेट. चला प्लीज थोडं स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सलामीचे 2 बॅटर दाखल होत आहेत. एका बाजूला स्ट्रायकर आहे साजिद, एका बाजूला आहेत संदीप ही जोडी, तर बॉलर आहेत मासूम आलेत. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी तैनात झाली आहे. पहिलाच बॉल टॅप केलाय, 1 रन. सेकंडचा कॉल बघता क्षणी 2 धावा देखील पूर्ण झाल्या. जबरदस्त रनिंग. अंडरआर्म क्रिकेट हेच आहे, खूप फास्ट क्विक राहावं लागतं. बॉल कधी तुमच्याकडे येईल याचा काही नेम राहत नाही. सर्वात आवडता खेळ तर क्रिकेट आहे, सर्वात आवडता मुंबईकरांचा अंडरआर्म क्रिकेट आहे, पण सर्वात कठीण क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटच आहे. दरम्यानचा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलेत. 1 रन पुन्हा. सेकंडचा कॉल बघता क्षणी 2 रन मिळालेत. 2-2 रन देखील या मैदानात खूप महत्वाचे ठरलेत. आजच्या दिवसामधील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला बॉल जातोय. 2 रन पुन्हा पुढे जातील. धावफलक 2 ने पुढे नेत आहेत. 32 धावांचा पाठलाग. अंतिम टॉप मध्ये आणखी कोणता संघ मात्र जाणार, चौथा संघ काही क्षणार्धात मात्र ते चित्र स्पष्ट होईल. आज एकंदरीत जर आपण पाहिले या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवस प्रत्येक मॅच मध्ये मॅजिक बॉल. तिसऱ्या षटकादरम्यान 4था आणि 5वा बॉल तो मॅजिक आहे. त्या मॅजिक बॉलवरती अर्थातच विकेट आला तर 5 रन मायनस, आणि जर रन जोडले तर प्रत्येक 2 बॉलमध्ये जोडलेली धावसंख्या डबल असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. फेकी केला जातोय पुन्हा एकदा.
2 रन. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 2-2 रन चालू ठेवलेत. स्कोर ग्राफ जर आपण पाहिलं तर 8 रन झालेत. फुल टॉस बॉल लेग साईडला फ्लिक केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावांसाठी प्रयत्न होणार आहे. सक्सेसफुल झालाय प्रयत्न. म्हणजे एकंदरीत प्रति बॉलला 2 रन सोडलेत. पहिल्या 5 बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावांचं समीकरण जुळवलंय. अजूनही 22 धावांचा पाठलाग घेणाऱ्या 15 बॉलमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत आहेत. खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला मोठी स्ट्रोक खेळायची गरज नाहीये. धावसंख्या 32 आहे, पण 20 बॉलमध्ये 32 धावा तुम्हाला कुठेतरी 2-2, 3-3 धावाने देखील कंप्लीट होणार. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात फटके फसतायत, कॅच आउट होऊ शकतात, प्रेशर वाढेल. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. बॉलर आहेत अल्ताफ. आज अल्ताफने देखील प्रभावी कामगिरी केली. मैदानावर टाकू शकला असता, पण 1 रन खर्च केला तिकडे. त्याची मैदानावर फसली, पण विकेट घेतली, त्यांनी हॅट्रिक घेतली. तो अल्ताफ पाहायला मिळतोय. आज 1 बॉल 6ची मॅच देखील विजयी केली ओमकारने. संघ पराभूत झाला, पण तो ओमकार जबरदस्त कामगिरी केली. पुन्हा 2 धावा अर्जित. 2-2 ची वाटचाल विजयाच्या दिशेने पाहायला मिळते. आज क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिकाचा विचार केला 1 लाख रुपयांचा पारितोषिक, पुन्हा 2 रन मिळतील. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 50,000 रुपयांचं पारितोषिक. आणि जर आपण पाहिलं वैयक्तिक पारितोषिकामध्ये सर्वांचं लक्ष वेधलंय, सर्वांचं स्वप्न, पण त्या स्वप्न कोणा एकाच पूर्ण होणार. या बांद्रा नगरीमधून तो असलेला मालिकावीरचा बायकर मॅन या नगरीमधून बाईकवर स्वार होऊन इथून मात्र संपूर्ण मुंबईचा प्रवास करणार. तो बायकर मॅन सर्वांच्या नजरा मात्र आज इथे लक्ष वेधून घेणार. त्याकडे देखील सर्वांचं लक्ष राहील. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. 2 रन. काय रनिंग करतायत दोघं खेळाडू. स्टॅमिना देखील चांगला आहे. म्हणजे एखाद्या खेळामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवायचंय ना, तर त्या खेळामध्ये सर्वात अगोदर आहे ना, तुम्हाला तुमचं शरीर, तुमचा फिटनेस यावरती फोकस करणं महत्वाचं आहे. फिटनेस चांगला असेल तर त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अधिक सहज सोपं होऊन जातं. रन जर आपण पाहिलं, रन झालेत 16. अर्धी धावसंख्या रचलीये. पुन्हा फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला खेळलेत. बॉल लॉंग ऑफला चाललाय. ओहो, नाईस फील्ड. चांगले फिल्डिंग. लागलाय काय, दुखापत झाली काय पाहायचंय. ओके ओके. रन जर आपण पाहिलं तर 3 रन पुढे जातील. 3 रन पुन्हा पुढे जात आहेत. रन झालेत 19. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 19 रन झालेत. यावेळेला चेक केलाय काय खेळणार बॅटर, त्याचे इरादे काय आहेत, त्याच्या डोळ्यात पाहतोय हा बॉलर. ते इरादे करतोय तो बॅटर स्पष्ट. फुल टॉस बॉल अटेंड केला. समोर 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 खेळला. 2 रन मिळालेत. प्रत्येक बॉलला 2-2 रन चालू ठेवले. प्रत्येक बॉलला 2-2 रन चालू ठेवलेत. आणि 10 बॉल नंतर 2 ओव्हर नंतर समीकरण जाऊन पोहोचलंय ते 21 या धाव फलकावरती समीकरण आहे. आता अवघ्या किती धावांचा पाठलाग करायचाय तर अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहेत आलोक आलेत ओव्हर नंबर 3 साठी. फुल टॉस टॅप केलाय. पुन्हा एकदा 2 रन.
काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे दोघा बॅटरचं. त्यांना जाणीव आहे 32 धावांचा पाठलाग जर करायचे मोठे स्ट्रोक इथे मात्र गरजेचे नाहीयेत. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला स्क्वेअर लेगला खेळलेत. फुलटॉस बॉल होता, टॅप केला. एकेरी धावेवरती राहावं लागणार आहे समाधानी. या ओव्हरचा मॅजिक बॉल 4था आणि 5वा असणार आहे. महत्वाचा बॉल आहे तो मॅजिक बॉल. अंतिम 5 मध्ये जाणारी आणखी एक टीम क्वालिफाय होईल काही वेळातच. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर इथे डिक्लेअरचा 1 रन मिळतोय. आता मात्र ऑन होईल मॅजिक बॉल. मॅजिक बॉल ऑन होतोय. मॅजिक बॅट घ्यायची आहे. अगदीच ही कल्पना घेऊन ही संकल्पना घेऊन अमीन असतील, विकी असतील, गणेश कोकाटे असतील यांनी खरंच सर्वांना आनंद दिला. मॅजिक बॉल. चला थोडं स्पीडअप करा. रन जर आपण पाहिलं 25 रन झालेत. मॅजिक बॉल आहे. 1 रन घेतले तर 2 रन मिळणार, 2 रन घेतले तर 4 रन होणार, 4 रन घेतले तर 8 रन होणार. फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. 1 रन आलाय. एकाचे 2 झालेत. अजूनही 5वा बॉल मॅजिक आहे. डबल करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक जण फसलेत. खूप जणांचा प्रयत्न राहिलाय डबल करायचा, पण डबलच्या प्रयत्नात खूप जण फसलेत. हेराफेरीमध्ये आपण अक्षय कुमार, परेश रावल यांना देखील फसताना पाहायला मिळालं. डबल करायला गेले आणि गेम फसला. शेवटचा बॉल मॅजिक बॉल पुन्हा एकदा. 5 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. फुलटॉस आहे, टॅप केलाय. प्लेयर आहे जवळपास. 2 रन मिळत आहेत. आता मॅच आली आहे 5 बॉल 3. जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 5 बॉल 3 धावांची अजूनही गरज मॅचला जिंकण्याकरता. कोणताही मोठा स्ट्रोक खेळला नाहीये आणि मॅचला अगदी क्लोज केलंय. चला चला स्पीडअप करा. अनिकेत ओव्हर नंबर 4. 5 बॉल 3 जिंकण्याकरता. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. सप्पे भारी संघ 3 धावांपासून दूर आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलेत आणि या बाउंड्रीवरती आणखी एक संघ क्वालिफाय होतोय. सप्पे भारी हा संघ मात्र अंतिम 5 मध्ये जाणारा 4था संघ ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, धन्यवाद. चला टीमने सर्वांनी मॅन ऑफ द मॅच. भाई आपण यायचे. भाई सुपेश दादा आपण यायचे. आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे डिक्लेअर करायचंय.
शिवांश नाव्या रॉयल रॉयल चषक 2026 चालू स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच टीम सप्पे भारी मधील नासिर या आपण व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नासिर यायचं आहे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आपण मुख्य व्यासपीठावरती या. नासिर या आपला विशेष सन्मान करला जातोय. त्याचबरोबर वाकोला विधानसभाचे सर्व आमचे शिवसैनिक महिला मंडळ आहे त्यांना विनंती असेल का आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. अजून एक देखील आहे द्यायचंय. हा दुसऱ्याला देखील बोलवतोय मी. या आपण सर्व उभे राहा. या ताई आपण देखील उभे राहा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नासिर यांना प्रदान करण्यात येत आहे. टीम सप्पे भारी या संघाचा खेळाडू सिक्सर या ब्रँडने पुरस्कृत केलेली ही बॅग दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन नासिर. त्यानंतर दुसरा मॅन ऑफ द मॅच. दुसरा मॅन ऑफ द मॅच टीम या पटेल आपण देखील या. 9 पॅकर्स आपण देखील या. आपल्या संघाचा खेळाडू पटेल आपण लवकरात लवकर या व्यासपीठावरती. आपला विशेष सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटेल यांना प्रदान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन आणि बॅड लक म्हणू शकतो. 9 पॅकर्स आपण अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून दाखवला. या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. तसेच जाऊया पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुढच्या सामन्याकडे आपण जाऊया. महत्वाचा सामना, शेवटचा सामना. त्यानंतर या मैदानामध्ये ट्विस्ट पाहायला भेटेल. कोणाचा